माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तरी आपण आज स्विंग ट्रेडिंगसाठी 2 स्टॉक्स मी तुम्हाला देणार आहे. हे फक्त शिकण्यासाठी कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे. तरी आपला पहिला स्टॉक्स बंधन बँक आहे. तर बंधन बँक हा याने 2-3 वेळेस याचा सपोर्ट घेतला. एकदा इथे, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा त्याने ब्रेक केला, पण तो सस्टेन नाही करू शकला आणि तो आता त्याच्या रेजिस्टन्सकडे जाऊ शकतो जर त्याने 180ची लेवल ब्रेक केली. 180ची लेवल जर त्याने ब्रेक केली तर आपण बाय साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. किती? 180ची लेवल ब्रेक केल्यानंतर आपण बाय साईडला एंट्री करू शकतो आणि आपलं फर्स्ट टार्गेट आहे. तर त्याच्यानंतर विचार केला तर आपलं टार्गेट काय राहील आणि स्टॉप लॉस कुठं राहील. तर आपलं फर्स्ट टार्गेट हे तर आपला स्टॉप लॉस हा इथे राहील. किती? 173 हा आपला स्टॉप लॉस राहील आणि आपलं टार्गेट हे राहील 1:1 किंवा 1:1 2.5. 190पर्यंत आपलं टार्गेट राहू शकतं. आपली एंट्री ॲक्टिवेट का होईल जेव्हा तो 178च्या लेवलला क्रॉस करेल तेव्हा आपली एंट्री ॲक्टिवेट होईल. त्यानंतर आपला आहे एक्साईड इंडस्ट्रीज. तर तो जर पाहायला गेला तर त्याने इथे पहिले कन्सॉलिडेशन केलं, वरती गेला, परत सपोर्टला खाली आला, सपोर्ट ब्रेक केला, खालती येऊन रिटेस्टला आला. जर रिटेस्ट हे जर ब्रेक झालं आणि वरती येऊन जर तो आज 480च्या वरती जर क्लोजिंग देऊन जर उद्या तो 480च्या वरती निघेल तर आपण बाय साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. तर आपला स्टॉप लॉस आहे तरी 447 किंवा 449च्या आसपास आपला स्टॉप लॉस आहे. टार्गेट हे आपलं राहील 530 हे आपलं टार्गेट राहू शकतं. आणि जर फर्स्ट टार्गेट जर अचीव झालं तर त्यानंतर आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करून या ठिकाणी प्लेस करायचा आणि दुसरा टार्गेट हे आपलं हे राहील. किती? 583 आपलं दुसरं टार्गेट राहील. तर हे आपली पुढच्या या आठवड्यासाठी 2 स्टॉक्स आहे. याच्यावरती लक्ष ठेवा आणि आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.